नमस्कार, मी डॉक्टर किशोर मुंडे, संभाजीनगर येथील मेडिकल रुग्णालयात जॉईंट रिप्लेसमेंट आर्थ्रोस्कोपी आणि कॉम्प्लेक्स ट्रॉमा सर्जन आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत फ्रोझन शोल्डर किंवा ॲडेझिव्ह कॅप्सुलायटिस म्हणजे काय. तर एखाद्या व्यक्तीचा खांद्याच्या मुवमेंट ह्या मर्यादित होणे, जॉईंटमध्ये स्टिफनेस येणे, जर असं कुणाला जर होत असेल तर तुम्हाला कदाचित फ्रोझन शोल्डर किंवा ॲडेझिव्ह कॅप्सुलायटिस झालेला असू शकतो. तर ह्याची लक्षणं काय असतात? सगळ्यात पहिली लक्षण म्हणजे आपल्या जनरलाइज ज्या आपल्या खांद्याच्या ज्या मुवमेंट होतात त्या रेस्ट्रिक्ट होणं, हे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण असतं. साधारणतः फ्रोझन शोल्डर हा विकार मधुमेह असलेल्या म्हणजे डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये आढळला जातो. त्याचसोबत बऱ्याच व्याधी असल्या, तुम्हाला सडनली तुम्हाला जर इंजरी झालेली असेल किंवा व्यायाम करताना झटका वगैरे लागला असेल तर हा विकार होऊ शकतो. फ्रोझन शोल्डरची ट्रीटमेंट काय असते? पहिलं आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे फिजिओथेरपी. आपल्या खांद्याची हालचाल सुधारावी आणि पूर्ववत खांदा व्हावा ह्यासाठी व्यवस्थित व्यायाम आणि फिजिओथेरपी असते. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिसिन्स, गोळ्या औषधं, ज्यामध्ये आपण वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी औषधं देत असतो. जर गोळ्या औषधांना जर हे कंट्रोल होत नसेल तर आपण त्यांना खांद्यांमध्ये इंजेक्शन वगैरे द्यावे लागतात. तर ह्या सगळ्या पर्यायांनी जर आपली स्टिफनेस कमी होत नसेल किंवा पेन थांबत नसेल तर आपण त्याला आर्थ्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून त्यातल्या कडक उती काढत असतो. तर आपल्यापैकी कुणाला जर फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. धन्यवाद.